त्यानंतर मंचावर आहे या सत्रातला सन्मान, शेवटचा सन्मान या सत्रातला शरदजी काळे, पुणे येथील आहेत शिवश्री शरदजी काळे. शरदजी काळे. शरदजी काळे आलेत. हॅलो शरदजी काळे, धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करीन आपण आसनस्थ व्हावं. यानंतर आपण आता ऐकणार आहोत सुनीलजी किर्दक. सुनीलजी किर्दक यांना उद्योजक कसा घडवावा. मी विनंती करीन सुनीलजींना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवश्री सुनीलजी किर्दक. नमस्कार. जळगावकरांनी प्रमुख वक्ते नाही, आलेले गेस्ट नाही, पण उद्योजकांना पण टोपी घातलेली आहे आणि आपलंसं केलेलं आहे. मित्रांनो, मी माहिती नाही की माझ्याकडून कोणती इन्फॉर्मेशन गेली, परंतु मी काही ट्रेनर नाही. मी तुमच्यासारखाच एक लघु उद्योजक आहे आणि उद्योजक कसा घडवावा ह्याच्याविषयी काल जेव्हा आत्ता मुलाखत घेतली त्या पाटील सरांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एंटरप्रेनरशिपबद्दल तुम्ही बोला. उद्योजक कसा घडवावा हे आमच्या लोकांना मोबाईलवर वगैरे खूप समजतं, परंतु ॲज अ एंटरप्रेनर म्हणून आपण काय गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टी नाही केल्या पाहिजे ह्याचा एक आपण इंटरॅक्टिव्ह सेशन जर घेतलं तर बरं होईल. तर मला वाटतं सरांना मी आश्वस्त करू इच्छितो की जो वेळ दिलेला आहे तो मी चालू करतो. आणि दुसरं, मला हे पण माहीत आहे की आपण खूप उत्साहानं टाळ्या वाजवतात, परंतु जेवणाची वेळ झालेली आहे. तर कदाचित आपल्याला फार उपाशी नाही ठेवणार, पण उपाशी राहिलं तर देव पावतो एवढं सांगण्याची आणि समजून घेण्याची मी प्रयत्न करेल. जळगावच्या खरं तर माझ्या आनंदी, उत्साही, समृद्ध, संपन्न, यशस्वी उद्योजक बंधू, भगिनी आणि मित्रांनो, आपणा सर्वांस मराठवाड्यातर्फे जय जिजाऊ. खरं तर मी बीड जिल्हा, केज तालुका, आमचा केज तालुका सध्या गाजतो आहे, केज तालुक्यातल्या आडस या गावचा काही ओके धन्यवाद. केज तालुक्यातला मी शेती कुटुंबातून आलेला. वडिलांना शिक्षण घ्यायचं होतं पण आजी काही शिकू देत नव्हती. मग ही एवढी मोठी शेती करायची कोणी, म्हणून वडिलांनी एक प्रस्ताव दिला, लग्न केलं. पुढं माझ्या आईनी 12 वर्ष शेती केली, वडील शिकले. माझ्या मोठ्या भावाच्या 8वीला आणि माझ्या 5वीला आम्ही आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिफ्ट झालो. आणि शिक्षण काय करू शकतं, शिक्षितता काय करू शकतो हा एक अनुभव आम्ही घेतला. शेतीमधून आलेले वडील पुढं लेक्चरर झाले, प्राध्यापक झाले आणि त्यांचा सगळ्यात चांगला कालावधी हा जळगावमध्ये ॲज अ जॉईंट डायरेक्टर म्हणून हायर एज्युकेशनला गेला. आणि माझे दोन्ही भाऊ डॉक्टर झाले, एक MSc एक MD पॅथॉलॉजी आणि मी तिसरा इंजिनियर झालो. त्यांच्या इच्छेविरुद्धच झालो, परंतु वडिलांनी बरोबर काकांना पण आणलं, ते प्राध्यापक झाले. आत्याला आणलं, ती चांगली शिक्षित आणि PhD झाली. माझा मावस भाऊ पण आणला, 2 रूममध्येच हे सगळे होते आणि आज तो MD गायनॅकॉलॉजिस्ट आहे.
ही पिढी खेड्यातून शहरात आली, पुढं आम्ही व्यवसायामध्ये मी पडलो. कदाचित आज एक माणूस, एक लेथ मशीन, एक रेंटेड शेडमधून सुरू झालेला प्रवास कुठंतरी 950 लोक, 8-9 लोकेशन आणि जर्मनीमध्ये ऑफिसपर्यंत गेलेला. पण त्याच्या पुढची गोष्ट की आमचं हे जे वडिलांनी आणलेलं एकाने सुरू केलेला प्रवास, माझी बहीण ही, चुलत बहीण ही आता IAS ऑफिसर झाली, एक भाऊ IIT पवईला लागला, एक आयसरमध्ये आहे. आणि हे कुठंतरी खेड्यातून आलेली मुलं ही विदेशात जात आहेत आणि भविष्यात विदेशामध्ये उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर हे सगळं होऊ शकतं का? तर नक्कीच होऊ शकतं. आपण उद्योजक होऊ शकतो का? तो नक्कीच होऊ शकतो. परंतु हा फावल्या वेळेचा हा विषय नाही आहे. आपल्याला आतापर्यंत अतिशय चांगले मार्गदर्शक लाभले आणि त्यांनी आपल्याला काही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. मला वाटतं मी आजच्या रेफरन्समध्ये सर की ना अमेरिका, ना जर्मनी, ना जापान, आपण ज्या डायसमध्ये आहोत, आपण ज्या सभागृहामध्ये आहोत, ते संभाजी राजांच्या नावाचं जे सभागृह आहे ते खूप मोठे मॅनेजमेंट गुरु आहेत. आपण जे मला वाटतं पहिले चित्र लावलं होतं संत तुकाराम यांची जर शिकवण घेतली तर आपण खूप इथिकल बेसवर आपला बिझनेस करू शकतो. आणि त्याच्यामुळं मी माझा जो कम्युनिकेशन आहे हे कुठंतरी 3 व्यक्तींवर सीमित करतो. त्यांचे 2-2 एक दाखले देण्याचा प्रयत्न करतो आणि विहित वेळेत मी तुम्हाला काही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो. तर संभाजी महाराज, संत तुकाराम आणि श्रीकृष्णाच्या बेसिसवर आपण थोडं एक इंटरॅक्ट करूयात. खरं तर आपण म्हणतो की महाराष्ट्र हा कोणाचा आहे? तर महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. महाराष्ट्र हा उद्योगाचा आहे. महाराष्ट्र हा उद्योजकांचा आहे. महाराष्ट्र हा आर्थिक राजधानी असलेला एक राज्य आहे. महाराष्ट्र हे संपन्न राज्य आहे. एखादा जर माणूस मृत्यू येत असेल तर तो म्हणतो मला स्वर्गात पाठव. मी तर असं म्हणाल की परराज्यातली लोक असं उद्योजक असं म्हणतील की मला पुढचा जन्म आहे ना महाराष्ट्रात दे. कारण महाराष्ट्र हा आपल्या देशामध्ये उद्योगामध्ये सर्वात पुढं आहे. आणि मग हा महाराष्ट्र का झाला असेल त्याच्यामागं मला थोडंसं काही मी जर कोरिलेशन केलं तर मला एक प्रकर्षानं जाणवतं की महाराष्ट्र हा सुरक्षित आहे, महाराष्ट्र हा समतावादी आहे आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. कारण हा माझा महाराष्ट्र आपण जेव्हा बघतो तेव्हा कर्म, कर्तृत्व, कष्ट, न्याय, सुरक्षा ह्यांनी ओथंबून भरलेल्या आणि त्या प्रेमाच्या जिजामातेचा आहे, येसू राणीचा आहे, तारा राणीचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. त्याच्यामुळे इथं जी सिक्युरिटी तयार झालेली आहे ती प्रचंड खोलवर गेलेली. भारतामध्ये जे काही समतेचं वारं राहिलं त्याच्यामध्ये न्याय, हक्क, शिक्षण हे जे काही एका विशिष्ट वर्गातून सगळीकडे पसरण्याचा जो प्रवास सुरू झाला तो कुठंतरी महाराष्ट्रात सुरू झाला. त्याच्यामुळं आपण कोणत्याही राज्यातला माणूस असो त्याला इझिली ॲक्सेप्ट करतो, कास्ट सोडून द्या. त्याच्या व्यतिरिक्त माझा महाराष्ट्र हा संतांच्या ममत्व, भक्ती, प्रेम, भाव ह्याचा आहे. त्याच्यामुळं ॲक्सेप्टन्स आहे, ॲप्रिसिएशन आहे. जिथं ॲप्रिशिएशन आहे, जिथं समता आहे, जिथं सुरक्षा आहे तिथंच एक इकोसिस्टम तयार होतं आणि तो इकोसिस्टमचा भारताचा एक महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडं बघितलं जातं. म्हणूनच आपण हे जे सगळे FDI आहेत ते आपण आपल्याकडं ओढून आणू शकतो. आणि आता यावेळेस आपण या हॉलमध्ये ती कुठंतरी हंगर इतर राज्यात दिसत नाही. भूक लागलेली आहे पण ती ज्ञानाची दिसते,
ते इतर राज्यात दिसत नाही. हे जे महाअधिवेशन जळगाव येतं 3रं 2025 साली आपण आयोजित केलेलं आहे, त्या सर्व आयोजकांचे मी खरं तर मनस्वी आभार मानतो आणि आपण ह्याच्यामध्ये आलात आपले विशेष आभार मानतो. कारण जळगावमध्ये जेव्हा सांगलीतून लोक येतात, पुण्यातून येतात, जेव्हा कोल्हापूरहून येतात, जेव्हा अमरावतीवरून येतात, तेव्हा आपण काहीतरी एक मॅग्नेट तयार करतो, एक इंटरॅक्शन तयार करतो आणि हे इंटरॅक्शन करण्याची जी कल्चर आहे हे कुठंतरी पुढं आपण नेलं पाहिजे. आणि भविष्यात मला वाटतं कुठंतरी पुण्याला आहे तेव्हा परत आपण अशाच चांगल्या पद्धतीनं भेटू शकतो. यापूर्वी खरं तर मला भाग्य लाभलं की आमचे गुरु म्हणू की ठोंबरे साहेबांच्या आम्ही शुगर इंडस्ट्रीला 10 वर्षापूर्वी गेलो होतो. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शुगर इज नॉट आवर प्रॉडक्ट, इट जस्ट अ बाय प्रॉडक्ट. आणि त्यांची कंपनी म्हणजे लोखंडही तयार करते, मिथेनही करते, इथेनॉलही करते. 150 एकर जमीन त्यांनी वेस्ट वॉटरवर विधवा महिलांसाठी गोपालनसाठी दिलेली आहे. तर देर इज ग्रेट इनोव्हेशन हॅपनिंग. आपण उद्योगाला कसं पॉझिटिव्हली घेतो आणि कसं निगेटिव्हली घेतो ह्या परसेप्शनवर बऱ्यापैकी हा आपला उहापोह आपण करायला पाहिजे. खरं तर असं विचारू शकतो की मासे कुठे राहतात? मासे पाण्यात राहतात. शेतकरी कुठं असतो? शेतकरी शेतात असतो. विद्यार्थी कुठं असतो? विद्यार्थी हा वर्गात असतो. उद्योजक कुठं असतो? ह्याचं प्रश्न जर तो उद्योगात असेल, तो इकोसिस्टममध्ये असेल, तो क्वालिटीमध्ये असेल, तो इनोव्हेशनमध्ये असेल, तो R&Dमध्ये असेल, तो मार्केटिंगमध्ये असेल, तो शॉप फ्लोअरवर असेल, तर कुठंतरी तो उद्योजक म्हणावा लागतो. अदरवाईज विद्यार्थी वर्गाबाहेरच असतो. मासे बाहेर पडलेले आहेत. शेतकरी शेतात कधीच जात नाही. त्यांची परिस्थिती काय असावी आणि मग आपण उद्योजक म्हणून घेतो का? आपली परिस्थिती काय असणार आहे आणि असावी हे मला वाटतं अधिवेशनापेक्षा त्या मास्याला विचारलं तर तो कुठंतरी चांगलं सांगेल. आणि हे जे काही सुंदर इकोसिस्टम महाराष्ट्रात आहे ते उद्योगाला सपोर्टिव्ह करतं असं मला वाटतं. उद्योग म्हणजे मला माहिती नाही की ह्याच्यापैकी किती लोक महाकुंभला जाऊन आले. कोणी हात वर करतं का? व्हेरी गुड. तुमचं पुण्य आम्हाला पण लाभो. पण मला वाटतं हे खरं महाकुंभ आहे. आपण उद्योजक म्हणतो, ही उद्योजक पंढरी आहे. इथं आपल्याकडं जसे मगरपट्टाचे साहेब आले, ठोंबरे साहेब आले, ठाकरे साहेब आले, ते कुठंतरी आपल्यातले देवत्व आहेत, ते संत आहेत आणि उद्योग आपला देव आहे. कास्ट सोडून द्या, कोणत्याही कास्टचा माणूस जेव्हा आपल्याला कम्युनिकेट करतो तेव्हा तो देव असतो. त्याच्यामुळं मी असं म्हणेल की कुठंतरी तुकाराम महाराजांनी पण म्हटलं होतं की तीर्थस्थळी जाऊन तुवा काय केले, काय चमडी फक्त वरवर धुतली तर चर्म प्रक्षाळली वरी वरी. मी आमचा कंपनीचा CEO आहे, तो गेला होता. त्याला तो म्हणे तिथं गेल्यावर मला खूप छान वाईब आल्या. म्हणलं त्या वाईब पोटात घेतल्या का? तर तिथं त्यांनी कुठंतरी नाही म्हटलं. आपण इथं ज्ञान शरीरात घेणार आहोत, विचारात घेणार आहोत, त्याच्यात अनुकरण करणार आहोत. जो माणूस विचारात घेतो, अनुकरणात घेतो, तो खरं मला वाटतं कुठंतरी यशस्वी होण्याची एक सुरुवात करतो. आपण जेव्हा म्हणतो की बाकीचे राज्य प्रगत नाहीत आणि आपलं राज्य प्रगत आहे, ग्रोथ ओरिएंटेड आहे, तर ह्या बाकीच्या गोष्टीतून मला एक टर्मिनॉलॉजी तुम्हाला असं सांगावीशी वाटते की महाराष्ट्र राज्य हे ग्रोथ ओरिएंटेड राज्य नाही. महाराष्ट्र राज्य हे प्रोग्रेसिव्ह राज्य पण नाही, पण महाराष्ट्र राज्य हे सक्सेसफुल राज्य आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रोथ, प्रोग्रेस अँड सक्सेस? इफ आय स्टार्ट अ बिझनेस फ्रॉम से 1 crore raised to 2 crore, 10 crore, 50 crore, 1,000 crore.
It's just a growth in a number, in a possession, and in a position. But if I add something to it, something means ethics. Ethics means discipline, honesty, डेडिकेशन. आपण डेडिकेशननं काम करतो का? आपण इथिक्सनं काम करतो का? आपण सिस्टमनं काम करतो का? तर मग त्या उद्योगाची कुठंतरी ग्रोथपासून प्रोग्रेस करत जर्नी चालू होते. आणि जेव्हा ही प्रोग्रेस असते त्या प्रोग्रेसला कुठंतरी मोरॅलिटी, स्पिरिच्युअलिटी आणि ह्युमॅनिटी ॲड होते. आपण माणसांविषयी, आपल्या एम्प्लॉयविषयी विचार करतो. आपण कुठंतरी त्यांच्या भविष्यातल्या सोशल सिक्युरिटीवर काम करतो. आपण कुठंतरी सर्व नियम सांभाळतो. जसं आता सकाळी ठोंबरे साहेबांनी सांगितलं होतं की सस्टेनेबिलिटी हा मोठा जगासमोर विषय आहे. आपण ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी करतो तेव्हा तो बिझनेस सक्सेसफुल होतो असं म्हणतात. उदाहरणापैकी असं सांगतात की फक्त टाटाच्या उद्योगाला आजच्या डेटमध्ये सक्सेसफुल म्हटलं जातं. तुम्ही जर टाटायन पुस्तक वाचलं तर तुम्हाला समजेल की ही 187 वर्षाची लिगसी मनुष्य सोडून, जसं मगर साहेबांनी सांगितलं की उद्योजक, ते टाटा फक्त उद्योजक म्हणून वाढले, घडले आणि त्यांनी देशासाठी पैसा दिला. आपण टाटा होणार आहेत का? मग आपण सक्सेसफुल होतो. आणि बाकीचे मी उदाहरणं देत नाही. आणि मित्रांनो, मी जेव्हा हे सांगतो तेव्हा मला हे पण कळतं की मी आत्तापर्यंत ग्रोथ केलेली फार जास्त नाही, पण कुठंतरी 1 करोडपासून आता 250 कोटीवर आलो आहे. आणि आता वाटतं की आता आपण थोडं प्रोग्रेसिव्ह व्हायला पाहिजे, थोडं आपण प्रॉडक्टिव्ह व्हायला पाहिजे, थोडं इथिकल व्हायला पाहिजे, थोडं सिस्टम ओरिएंटेड व्हायला पाहिजे. कदाचित 10-15 वर्षांनी माझी सक्सेसची जर्नी चालू होईल. 20 वर्षामध्ये फक्त ग्रोथ कळाली. आता पुढचे 20 वर्ष प्रोग्रेसला जावं आणि नेक्स्ट जनरेशन असं करावं की त्यांनी सक्सेसकडे जर्नी करावी. त्याच्यामुळं उद्योजकता हा काही 1 तासाचा सेमिनार, 1 दिवसाचा महाकुंभ किंवा आपण ऐकलं आणि माझे इश्यू तर ह्याच्या व्यतिरिक्त आहेत असा होत नाही. ही लाईफ जर्नी आहे असं मला निश्चितच कुठंतरी वाटतं. आपण जेव्हा म्हणतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू, मी, दिस पीपल अँड दोज पीपल हू गॉन इन टू द फ्लाईट टू देअर रिस्पेक्टिव्ह जॉब, तर हे सगळे माणसंच आहेत. कोणी विदेशातले आहेत, कोणी खानदेशातले आहेत, कोणी विदर्भातले आहेत, कोणी मराठवाड्यातले आहेत, कोणी 20 वर्षाचा तरुण आहे, कोणी 70 वर्षाचा तरुण आहे. जसं आता ठाकरे साहेबांनी किती त्यांच्यामध्ये त्या हायड्रॉलिक्सबद्दल अभिमान भरलेला होता. ह्याच्यावर जर मी पहिलं उदाहरण तुकोबरायांचं दिलं तर तुकोबराय म्हणतात की ही हॅज गिव्हन अ व्हेरी नाईस एक्झाम्पल की काय असतो माणूस. ते म्हणतात की पय, दधी, धूप आणि नवनीत तैसे दृश्य जात एकपणे. कनकाचे पाही अलंकार केले, कनकत्व आले एकपणे. मृत्तिकेचे घट झाले नानापरी, मृत्तिका अवधरी एकपणे. तुका म्हणे एक, एकते अनेक, अनेकत्वा एक, एकपणे. मीन टू से की तसं बघितलं तर दूध, दही, ताक, लोणी, तूप ह्याच्यात काय डिफरन्स आहे? तर त्यांनी कुठंतरी स्वतःला मारून घेतलेलं आहे, बदलून घेतलेलं आहे, घडवून घेतलेलं आहे, पोळून घेतलेलं आहे, जाळून घेतलेलं आहे. जसजसे तुम्ही स्वतःला घडवता, वाढवता, पोळवता, जाळता, तेव्हा कुठंतरी 2-4 दिवस टिकणारं दूध म्हणजे फार फ्रीजमध्ये ठेवलं तर, आणि वर्षभर चालणारं तूप हे कन्व्हर्जन होऊ शकतं. सोनं जर बघितलं तर आता इथं असंख्य महिला वर्ग आहे, आमचे पुरुष वर्ग पण काही कमी नाही, पण सगळ्यांचे जर दागिने काढून ठेवले, इथं ठेवले तर कोणाचाही दागिना कॉमन नाही दिसणार, प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं आहे. पण ते सगळेच एका भट्टीत टाकले तर उरतं काय? तर फक्त एक सोनं नावाचा एक पदार्थ भेटतो. एक त्याला म्हणता की पण सिम्पल सबस्टन्स. माती जर बघितलं तर त्याच्यातून शेती होते. माती जर म्हटलं तर त्याच्यातून बांधकाम होतं. माती जर म्हटलं तर त्याच्यातून विविध भांडे तयार होतात, सृष्टी तयार होते. पण तसं जर बघितलं तर ते सगळं काय? ती एक मातीच आहे.
त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे होय तुम्ही, मी, माणसं, लेडीज, विविध राज्य, इवन जर्मन, अमेरिकन, हे काय? तो माणूस आहे. फक्त तो कसा वेगळा काम करतो, कसं स्वतःला घडवतो, त्याची दिनचर्या कशी ठेवतो, तो स्वतःशी किती कमिटेड आहे, ह्याच्यातून तो कुठं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जातो, वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडीत जातो आणि वेगळं वेगळं अस्तित्व घडवतो. तर आपण हे एक आहोत, तुम्ही आणि मी एक आहे. त्याच्यामुळे सकाळच्या सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे कधी पण या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. ती त्यांची हंबलनेस आहे की त्यांनी काही विशेष केलं नाही, त्यांनी फक्त कमिटेड केलं आणि त्यांना ती कमिटमेंट तुम्हाला पास ऑन करायची. तर मला वाटतं कुठंतरी आपण एक आहोत हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आता आमच्याकडं जेव्हा उद्योजक आहेत, मग आमचा मित्रपरिवार 5-50चा आहे. आम्ही एकमेकाला मोटिवेट करतो, आम्ही एकमेकांना शिव्या देतो, आम्ही एकमेकाला नर्चर करतो, आम्ही एकमेकाला हेल्प करतो, आम्ही एकमेकाला त्याचे ऑडिट करतो, आम्ही एकमेकांना बरोबर विदेशात जातो. आम्ही जर्मनी, जापान, हॅनोवर, गोंगजाव सगळे एक्झिबिशन बघितले आणि कुठंतरी आता ही जर्नी आमची चांगली झालेली. असं असताना मग आम्ही हेल्थ इश्यूवर पण बरोबर असतो, फॅमिली इश्यूवर पण बरोबर असतो, पण सब्जेक्ट फक्त ग्रोथचा असतो, एकमेकांच्या प्रॉब्लेमवर काम करण्याचा असतो. त्याच्यामुळे ही जी आपली माणसांची एकी आहे ती मला वाटतं आपण एकत्र ठेवणं गरजेचं आहे. आपण माणूस म्हणून जेव्हा जन्मतो आणि उद्योजक म्हणून जेव्हा आता पाहतोय, त्याच्यामध्ये एक दुसरं छान कोट श्रीकृष्णांनी दिलेलं आहे की हाऊ टू बिल्ड आवर पर्सनॅलिटी, हाऊ टू गो स्टेप बाय स्टेप इन आवर अ जर्नी ऑर अ करियर. तर ते सांगतात की अधिष्ठानम तथा करता कर्णमच पृथक विभम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम. मीन टू से की अधिष्ठान, आपण ना सगळ्यात पहिले मुलाची ना शरीर सौष्ठव बनवलं पाहिजे, शरीर बनवलं पाहिजे, ते सुदृढ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, बलवान असलं पाहिजे, तेजोमय असलं पाहिजे. जर तो सुदृढ असेल, तेजोमय असेल, बलवान असेल तर त्याची ती पहिली पायरी आपण कुठंतरी अचीव करतो. आणि त्या तशा व्यक्तीला जेव्हा आपण मनाचं खाद्य देतो, जेव्हा मानसिक त्याचं अपब्रिंगिंग करतो, तेव्हा त्याच्या मनावर जर चांगले संस्कार झाले तर चांगल्या शरीरानं जेव्हा तो चांगला विचार करतो तेव्हा कर्णमच पृथक विगम म्हणजे त्याचे जे पंचेंद्रिय असतात तेव्हा तो ऐकतो पण चांगलंच ऐकतो, बघतो पण चांगलंच बघतो, खातो पण चांगलंच खातो आणि त्याचा प्रत्येक सेन्स हा पॉझिटिव्हिटीकडे जातो. जर त्याचे पंचेंद्रिय जर चांगले काम करायला लागले तर त्याच्याकडून जे एफर्ट चालू होतात ते कुठंतरी पॉझिटिव्ह होतात, कुठंतरी प्रोॲक्टिव्ह होतात, कुठंतरी ॲग्रेसिव्ह होतात आणि इनोव्हेटिव्ह होतात. जेव्हा ह्या 4 गोष्टी एक वेगळ्या डायरेक्शननं आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज जेव्हा चालू होतात तेव्हा सगळ्यात शेवटी उरतं ते दैव आणि ते 5व्या नंबरला असतं. नाही तर आपण असं म्हणतो की माझ्या तर दैवातच नाही, आपलं तर नशीबच फुटकं आणि तो त्याच्या घरी जन्माला. असं काही होत नाही. आपण जर आता रेफरन्सेस बघितले तर ठोंबरे साहेब हे अतिशय गरीब घरातून आले होते. त्यांनी 23 वर्ष अकाउंटंट म्हणून नोकरी केली आणि मग कुठंतरी 1998ला त्यांना वाटलं की आपण 27-28 वर्ष काम केल्यानंतर कुठंतरी एक शेतकरी घेऊन कारखान्याची सुरुवात करावी. त्याच्यामुळे ह्या जर्नीमध्ये ब्लेमिंग वगैरे काही नाही. स्वतःपासून जर आपण एनी डे जर गोष्टी चालू केल्या तर कुठंतरी आपल्याला एक चांगली सुरुवात करता येते असं मला वाटतं. आपण हे जेव्हा थेरॉटिकल म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की एक छानसं कोरिलेशन तुम्हाला देणं आवश्यक आहे. ते कोरिलेशन असं की जसं ठोंबरे साहेबांनी सांगितलं होतं की
इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट आपण ग्रो झालं पाहिजे. आणि जे बाकी कम्युनिटी आहेत ते खूप पुढं चालल्यात. तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स माहिती असेल, परत एकदा रिमाइंड करतो, हे पय दधी धूप हे कसं लोकांनी केलं, किंवा अधिष्ठानम तथा करता हे कसं कोणी केलं, तर ते जैन समाजाने केलं. तुम्हाला जैन हे नाव वाटलं की तुम्हाला चांगलं पण कोरिलेट होईल. जैन समाज 0.4% पॉप्युलेशन असलेला आणि 24% टॅक्स भरणारा देशाचा हा समाज आहे. जेव्हा आपण हे कोरिलेशन म्हणतो तेव्हा कुठंतरी जे इकोसिस्टम, जो समाज तयार झालेला आहे, तो प्रचंड व्यापारात आहे. ते अहिंसावादी आहेत. त्याच्यामुळं त्यांनी कधीच क्षत्रिय होण्याचा प्रयत्न नाही केला. भांडणातही पडले नाही, लढाईतही पडले नाही, आणि बाकीच्या प्रपंचात पण नाही पडले. शेतीमध्ये पण त्यांना वाटलं की नाही ह्याचे जीवजंतू मरतात म्हणून शेती पण नाही केली. आणि शाकाहारी, मग ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा त्यांनी स्वतःची सुधारणूक चालू केली तेव्हा ते व्यापारात आले. आणि व्यापारात आज त्यांचं प्रभुत्व हे कोणी नाकारू शकत नाही. आपण त्यांच्याकडून खूप घ्यायला पाहिजे. मी जेव्हा एखादा उद्योजक शून्यातून तयार होतो तेव्हा माझ्या टर्नओव्हरमधला 80% कॉन्ट्रिब्युशन जैन उद्योजकांचा आहे. आज मला त्यांचा धंदा मिळतो. त्याच्यामुळं मी जेव्हा उद्योगात येतो तेव्हा मला एक कळतं की उद्योजक ही एक जात आहे आणि मी उद्योजक जातीचा आहे. मी आपल्या मित्रांना, आपल्या परिजनांना, आपल्या समाजाला मदत केली पाहिजे का? तर नाही. मदत एकदा केली जाऊ शकते. त्याला उभं केलं पाहिजे का? निश्चितच उभं केलं पाहिजे. पण तो उभा राहण्यासाठी जर त्याला मारावं लागलं तर मारलं पण पाहिजे. आपण कुठंतरी प्लीजिंग करतो, प्रेईंग करतो, जस्टिफिकेशन करतो, किंवा त्याला कुठंतरी गोड गोड बोलतो किंवा निगेटिव्ह परसेप्शन देतो, पण त्याच्याबरोबर उभं राहतो का? तर उभं राहिलं तर जैन समाज घडतो. आणि मी परत हे म्हटलं की महाराष्ट्र का ग्रो आहे, का इतका पुढं आहे? स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की 4 राज्यात फक्त 80% जैन समाज राहतो आणि त्यातल्या त्यात 31% समाज हा महाराष्ट्रात राहतो. म्हणजे आपण खूप चांगले आहेत, आपल्यातले गुण खूप चांगले आहेत आणि आपण पण खूप मोठे होऊ शकतो कारण ही लोक आपल्याबरोबर आहेत. तर आपण उद्योजक जेव्हा म्हणतो ना तेव्हा खूप वेगळ्या वेगळ्या डायमेन्शननं स्वतःची अपब्रिंगिंग केली पाहिजे, असं एक मला ह्याच्यातून तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जे आजोबांनी केलं ते जर संस्कृतीनं, विचारांनी एकरूप झालं तर मगर साहेबांनी जसं सांगितलं की मगरपट्टा सिटी ही त्यांच्या ज्या डेडिकेशन आणि रूल्स, रेग्युलेशन आणि कमिटमेंटमधून घडलेली, ती काय अशी नाही तर तुम्ही चाकणमध्ये जा, सगळे गुंटामंत्रीच आहेत, कोणाचीच जमीन कुठंच उरली नाही. म्हणजे ते टिपिकली म्हणतात ना सिक्युरिटी गार्ड आहे ते पण नाही राहिले आणि मुलं तर आता काय सांगावं ते. पण जी संस्कृती आपण घडवतो त्या संस्कृतीतून समाज आणि उद्योग घडत असतो. त्याला एक श्रीकृष्णांनी खूप छान एक मॅनेजमेंट कोड दिलेले की यत यत आचरती श्रेष्ठ तत्तदेवोत्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. जो आजा वागतो ना तोच बाप वागतो. जर मी बुंगारी निघालो, मी जर जमीन विकली तर पोट्टे कसे निघतील माहिती नाही आणि घरात वातावरण कसं असेल ते माहिती नाही. तर श्रेष्ठ जसे वागतात तसे कनिष्ठ वागतात, कनिष्ठ जसे वागतात तसे त्याचे भाऊबंद वागतात. तर आपण उद्योजक नॉट अ मी पण माय कम्युनिटी म्हणून जेव्हा बघतो तेव्हा आपण पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे मी कित्येक उद्योजकांना जेव्हा आमच्या मित्रांना चर्चा करतो तेव्हा कस्टमर पैसेच देत नाही, प्रॉफिट मिळतच नाही, सरकार तर लुटायलाच बसलं आणि एम्प्लॉई तर एकदम बेकार, माझ्याच नशिबाला सगळे बेकार एम्प्लॉई का आले, मशीन तर घेऊच शकत नाही, आता तर रिजेक्शनचं काय करायचं.
जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला, कस्टमरला, एम्प्लॉईला, असेटला जेव्हा ब्लेम करायला चालू करता, तेव्हा ती ब्लेम कुठंतरी एम्प्लॉईमध्ये इन्सिक्युरिटी फील करतो की यार ह्या कंपनीमध्ये कशाला काम करायचं, हे नेहमी किरकिर किरकिर करत आहे, काय इथं खरं आहे, आपली दुसरी कंपनी बघा. तो कस्टमर म्हणतो अरे हे क्वालिटी देत नाही, क्वालिटी मागितली की परत आपले एन नंबर ऑफ गोष्टी सांगतो, आपण ह्याला सबस्टिट्यूट वेंडर करा. कुठंतरी बँक म्हणते की ह्याचं पुढच्या वर्षीचं लोन वाढतंय ना, ते थोडं कमी करा. तर मग येतं येतं आचरती श्रेष्ठ. आपण उद्योगामधला एक गुरु असतो, एक देव असतो, एक श्रेष्ठ असतो. आपण श्रेष्ठ जसा वागू ना तसा आपला उद्योग हळूहळू होत असतो. पण हे सांगताळच मला हे पण सांगायचं आहे की 20 वर्षामध्ये माईट बी शून्यापासून गोष्टीचा विचार चालू केला, मला अजूनही उद्योग कळाला नाही. उद्योगाला टाटासारखं बघितलं, 180 वर्षानं बघितलं, स्कोडासारखं बघितलं किंवा फोर्ब्ससारखं बघितलं तर वाटतं की उद्योग जर्नी ही माझी नाही आहे, माझ्यापुरती नाही आहे, ती पिढ्यानं पिढ्याची आहे आणि रक्तविरहित आहे. कुठंतरी माझाच पोरगा आल्यावर मग मी काहीतरी करल, मग पोरालाच बळजबरी बसवल आणि मग ते राजकीय पक्षातही एका दिवसातून पत्ता गडगडतो, तसा उद्योगातही तो गडगडतो. पण कदाचित मी माझे एम्प्लॉई इतके सुंदर पद्धतीने डेव्हलप करतोय का की ते पुढं माझे बिझनेस पार्टनर होतील. कदाचित मी एक धंदा करत असेल, त्याच्याबरोबर मिळून अजून एक धंद्याची ॲडिशन होईल. माझं कुठंतरी मी जेव्हा चालू केलं तेव्हा 25-26 वर्ष होतं, आता मी 48पर्यंत गेलो. तर माझे हे 36चा कोणी एक लीडर आहे का, 26चा एक लीडर आहे का, 16वर माझी काही थॉट आहे का, आणि तो शाश्वत पद्धतीनं पुढं जातो आहे का. मग माझ्या मुलांनी मालक आहेत पण त्यांना कंपनीत गेलं तरी काय फरक पडत नाही, उद्योग पुढं गेला पाहिजे, त्याला पैसे मिळणार आहेत. पण मग तो जर नालायक असेल तर त्याने त्या चेअरवर बसण्याचा अधिकार नाही, कारण चेअर ही उद्योग रिप्रेझेंट करते, पैसा उद्योग रिप्रेझेंट करत नाही. आपण कुठंतरी उद्योग पुढे नेला पाहिजे म्हणून एक विनंती आहे. संभाजी महाराजांनी ह्याच्यामध्ये एक खूप छान सांगितलेलं आहे की संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथात एक छान ओळ दिलेली की तुम्ही एकच काम करा. म्हणजे आता मगर साहेबांनी व्यवसाय बांधकाम क्षेत्रात केला, आम्ही वेल्डिंगमध्येच काम करतो आहे. आम्ही BMW, मर्सिडीज, होंडा, हिरो, रॉयल एनफील्ड ह्यांच्या ज्या सगळ्या लाईन लागतात त्या आम्ही तयार करतो आणि त्यांना देतो. आमच्यासाठी मॉडेल फार चांगलं आहे की त्यांचं जर गाड्या जास्त चालल्या तर ती दुसरी लाईन घेतात, त्यांचं मॉडेल फ्लॉप झालं ते नवीन लाईन लावतात. आमच्यासाठी ते मॉडेल फ्लॉप असतं जे आम्ही दिलं आणि ते वर्षानुवर्ष चालतं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये किलिंगवर पण बिझनेस चालू शकतो. तर संभाजी महाराज म्हणतात की एकप्यनेन कार्यानी संप्रचार्य पुनः पुनः प्राविश्येत स्वहितान्विषयी मतमेषां पृथक पृथक. की मी आज सोनाचा धंदा केला, उद्या मग भाजीचा करायचा का, परवा दिवशी किराणा दुकान टाकायचा का, ह्याच्यामध्ये काही मिळणार नाही. मी जे काही एक काम हातात घेतलेलं आहे तेच काम मी दररोज दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या पैलूनं ॲनालाइज करून क्रिटिसाइज करून एक्सपर्टाईज करून जर केलं तर जगातला सर्वश्रेष्ठ माणूस मी त्या क्षेत्रात होऊ शकतो. त्यांनी दुसरे एक छान उदाहरण दिलं जे मला ठोंबरे साहेबांच्या कोरिलेशनला सांगावंसं वाटतं की जे बायोगॅस आहे आता 50 वर्षे रिसोर्सेस राहणार आहेत आणि तिथून पुढे आपल्याला शोध घ्यावा लागेल. हे आपल्या संभाजी महाराजांनी 300-350 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणतात की उद्योग कसा करावा, व्यापार कसा करावा, त्याची सूत्र कशी असावीत, त्याची भावना कशी असावी. तर त्याच्यावर त्यांनी एक छान श्लोक लिहिलेला आहे की पुष्पम पुष्पम विचिन्वंती मूलच्छेदम न कारयेत मालाकार इवारामे न यथा अंगारकारक. मीन टू से की माळी जसा झाड लावतो वाढवतो त्याला फुलं येतात, तो त्याचा देठ तुटू देत नाही, फूल बाहेर काढतो, सुंदर माळ करतो. जशी तुमच्या अधिवेशनामध्ये विविध लोक आणले, एक छान माळ केली, सुंदर माळ करतो, पुढं त्या देठापासून जी फळं येतात त्यांचं नर्चरिंग करतो. ते नर्चरिंग केल्यावर ती फळं सगळ्यांना खाऊ घालतो, त्यांना तृप्त करतो, त्यांना गोड करतो.
त्या फळांमधून जी बीजं निघतात त्याची परत झाडं लावतो आणि एकाचे 100 झाडं करतो, 100चे 1000 झाडं करतो, सृष्टी वाढवतो, घडवतो, नर्चर करतो, आनंदी राहतो, आनंदी करतो. ऑन दी कॉन्ट्रा दुसरा एक उद्योजक असतो, तो न यथा अंगारकारक, म्हणजे एक उद्योजक असतो तो काय करतो, झाडं तोडून टाकतो, जाळून टाकतो, त्याचा कोळसा घेतो आणि कोळशाची विक्री करतो. पूर्ण सृष्टीचा, पूर्ण रिसोर्सेसचा ऱ्हास करून आपण जर उद्योजक बनत असू तर मला वाटतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही मिळू शकत नाही. आणि मला तशी मला आता सवय झाली बाकीच्यांचं ऐकून, त्याच्यामुळं आय विल कन्क्लूड विदिन 2 रेफरन्सेस. मित्रांनो, मला जेव्हा उद्योग करता वेळेस जेव्हा आम्ही युनिट चालू केलं, एक लेथ मशीन, एक रेंटेड शेड, तेव्हा ब्राउशर छापलं. आपण बघितलं असेल की रस्त्यावर जिथे कुठं खानावळ हॉटेल असेल ना, त्याच्यावर छान लिहिलेलं असतं शुद्ध शाकाहारी. शुद्ध हा हमखास शब्द असतो. ते वातावरण कसंही असो, खानावळ कशी असो, हॉटेल कशी असो. तसं आम्ही टूलरूम चालू केलं आणि वर्ल्ड क्लास टूलरूम हा एक शब्द लिहिला. पण मग अमेरिका बघितली, जापान बघितलं, जर्मनी बघितलं, वर्ल्ड बघितलं, आपला क्लास कळाला आणि तो शब्द काढून टाकला आणि ती जर्नी चालू केली. मग ही जर्नी चालू करता वेळेस कुठंतरी इलेक्ट्रिकलमध्ये गेलो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलो, फोर्जिंगमध्ये गेलो, वेल्डिंग ऑटोमेशनमध्ये गेलो आणि आता मी कंप्लीट रोबोटिक्समध्ये काम करतो. हे करत असताना मध्ये कोरोनामध्ये असलं वाटलं की आपलं प्रॉडक्ट असावं, म्हणून आता प्रॉडक्टमध्ये गेलो. त्याच्यामुळं चाकणमध्ये, संभाजीनगरमध्ये आणि जर्मनीमध्ये उद्योग टाकू शकलो आणि स्वतःचा जो विचार करत होतो तो 900 कुटुंबावर गेला. पण त्याच्यातला क्लास हा शब्द अजूनही बोचतो, तो बोचला पाहिजे आणि आपण पुढं गेलं पाहिजे. ह्या पुढच्या जर्नीमध्ये प्रत्येकाला पॉझिटिव्हिटी येते. माझी आई पहिली पण नाही झाली, शेतात गेली, तिनं आम्हाला घडवलं. मग तिला इंग्रजी येत नाही, उद्योजकतेचेही धडे नाही. पण जेव्हा पंतप्रधानांच्या हस्ते आम्हाला 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले, नॅशनल अवॉर्ड फॉर दी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आणि नॅशनल अवॉर्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन इन R&D, तेव्हा तो पंतप्रधानांच्या हस्ते जेव्हा आईच्या हस्त्यानं उद्योजकतेचा पुरस्कार घेण्याचा योग आला, तेव्हा कुठंतरी वाटलं की अजून पुढचे 50 वर्ष अशीच शक्ती येवो, कारण उद्योजक मी नाही, माझी आई आहे. आपण एफर्ट खूप घेतले पाहिजे, आपण प्रयत्न खूप केले पाहिजे. ह्याला मी फक्त तुम्हाला 2 ओळी म्हणतो आणि माझं बोलणं संपवतो. तुकाराम महाराजांनी एक खूप छान सांगितले. आता आंब्याचा सीझन आहे, आंबे भरभरून आलेले आहेत, झाडं मोठे आहेत, तुम्ही ते बघतायत. तर तुकाराम महाराज म्हणतात की माहुरा ऐसी फळे नाही, आली काही गळती, परिपक्व दशे येती थोडी, नासाआडी वेचे तो, विरळा पावे अवघड गोवे शेवटचे, तुका म्हणे उभाऱ्याने कोण खरे मानित असे. जे निसर्गाला सुद्धा कळालं आहे की 1,00,000 जर आंब्याच्या झाडाला फुलं येत असतील तर कुठंतरी 1000-10,000 त्याच्या कैऱ्या बारीक बारीक येतात. 1000-10,000 जेव्हा कैऱ्या येतात तेव्हा 1000मध्ये कुठंतरी आंबे तयार होतात. 1000मध्ये जेव्हा आंबे येतात तेव्हा 700-800ला कुठंतरी पाड लागतो. 700-800ला जेव्हा पाड लागतो तेव्हा तो तोडतो, खुडतो, पोत्यात भरतो, लॉजिस्टिक करतो, घरी नेतो, पिकू घालतो, त्याच्यात 100-1 आंबे सडून जातात किंवा खराब होतात. आणि जेव्हा हे 400-500 आंबे राहतात लाखापैकी, तेव्हा तो जेव्हा काढायला जातो त्याच्यातली दी बेस्ट माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, माझ्या प्रियजनांना, तेव्हा कुठंतरी त्याच्या हातात 5-25च आंबे येतात की जे सर्वोत्कृष्ट असतात. जेव्हा निसर्गाला सुद्धा कळालं आहे की आपण जर लाखोचे एफर्ट घेतले तर आपल्या प्रिय जनाला 5-25च आंबे देता येतील, तेव्हा आपण उद्योजक म्हणून एफर्ट किती घेतोय, प्रयत्न किती करतोय, ऑर्गनायझेशनवर किती टाकतोय, कस्टमरवर किती टाकतोय, प्रॉडक्टवर किती टाकतोय आणि मेक इन इंडियाच्या कन्सेप्टवर आपण किती काम करतोय स्वतःसाठी, हे जर आपण बघितलं तर आपण निश्चितच खूप यशस्वी होण्याची शक्यता बाळगतो असं मला वाटतं. आज आपण इथं आलात,
माहिती नाही की बाकीचे रेफरन्स मी देणार होतो, पण काल मी विचारलं की इथं रेफरन्सेस कोणते द्यावे, कारण मी कम्प्लिटली जापनीज टर्मिनॉलॉजीची TPM BPMचा एक विचार करत होतो, पण कालचं रात्री 11 वाजताचा माहोल बघून मला वाटलं की थोडं आपण डायव्हर्जन करू. आपल्याला विश्वगुरू, नेतृत्व, लीडर आपल्यातच आहेत. आपण आपल्यात रिव्हिजिट झालं पाहिजे. त्याच्यामुळं जस्ट तुम्हाला एक वर्ड आहे की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणासी. वी क्रिटिसाइज अदर, वी ब्लेम अदर, हा मूर्ख आहे, हा नालायक आहे वगैरे वगैरे. पण आर वी क्रिटिसाइजिंग आवर सेल्फ, आर वी अनालायझिंग आवर सेल्फ? वी शुड अनालाइज आवर सेल्फ. आणि तिथूनच संवाद चालू होतो. तुमचा संवाद चालू व्हावं, तुम्ही उद्योजक व्हावे, तुम्ही यशस्वी व्हावे. उद्योजक यशस्वी झाल्यावर आपण परत भेटू, जर्नीमध्ये पण भेटू. धन्यवाद. भरपूर वेळ द्यायची इच्छा आहे.